नसरापूरच्या नराधमाची कोठडीत रवानगी करण्यात आली आहे। आरोपीला 7 मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। शिवाजीनगर कोर्टातील सुनावणी संपली आहे। आरोपीला फाशीची शिक्षा देण्याची मागणी आता केली जाते। अत्याचाराच्या घटनेनं महाराष्ट्र पुन्हा हादरला। अत्याचार करून 4 वर्षे चिमुकलीला संपवलं। भोरच्या नसरापूरमधील संतापजनक घटना। कमीत कमी वेळात या नराधमाला मृत्यूदंडाची शिक्षा झाली पाहिजे अशी मागणी कोर्टापुढे आम्ही करणार। याच्यामध्ये ताबडतोब जे आहे ते आरोपींना शिक्षा होणं गरजेचं आहे। 65 वर्ष असलेल्या आरोपीचं पहिलं लिंग कापलं पाहिजे। कुठचीही दयामया न दाखवता फक्त फाशीची शिक्षा यांना झाली पाहिजे। तर या समाजामध्ये धाक जर निर्माण करायचा असेल ना, तर यांना चौकामध्ये आणून यांची शिक्षा ज्याला म्हणतात ना, ते खऱ्या अर्थाने त्यांनी दिली पाहिजे। पुण्याच्या भोरमध्ये माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडली आहे। एका 4 वर्षीय चिमुकलीवर अत्याचार करून तिची हत्या केल्याची धक्कादायक घटना भोर तालुक्यातल्या नसरापूरमध्ये घडली। या घटनेनंतर 65 वर्षीय भीमाजी कांबळे या नराधमाच्या मुसक्या पोलिसांनी आवळल्या आहेत। या घटनेनंतर राज्यभरातून संताप व्यक्त केला जातोय। नसरापूरमध्ये झालेल्या या अत्याचाराच्या घटनेनंतर पुन्हा एकदा महाराष्ट्र हादरलाय। 65 वर्षीय नराधमानं अंगणात खेळणाऱ्या चिमुकलीला गोठ्यात नेलं। चिमुकलीला गोठ्यात घेऊन जातानाची दृश्य सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे। गोठ्यात चिमुकलीवर अत्याचार करून दगडानं ठेचून तिची हत्या केली। हत्या करून चिमुकलीचा मृतदेह शेणाच्या ढिगाऱ्याखाली झाकून ठेवला। कुटुंबियांनी शोधाशोध केल्यानंतर गोठ्यात शेणाच्या ढिगाऱ्याखाली मृतदेह आढळला। आता कुठे या चिमुकलीचे पाय घराबाहेर पडायला सुरुवात झाली होती। उन्हाळ्याच्या सुट्टीत मामाकडे आलेल्या चिमुकलीवर विकृत नराधमाची नजर पडली आणि त्यानं चिमुकलीवर अत्याचार करून तिला संपवलं। याआधी सुद्धा या क्रूर कर्म्यावर अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत। आरोपीवर याआधी अत्याचाराचा गुन्हा दाखल आहे। 75 वर्षीय महिलेवर अत्याचार केल्याचा गंभीर गुन्हा दाखल आहे। स्वतःच्या पुतणीवर सुद्धा या क्रूर कर्म्यानं अत्याचार केला होता। याही प्रकरणात त्याच्यावर गुन्हा दाखल आहे। हा नराधम 5 ते 6 वर्षांपूर्वी जेलमधून सुटून आल्याचीही माहिती आहे। त्यामुळे आधीच्याच गुन्ह्यात या विकृत क्रूर कर्म्याला कठोर शिक्षा झाली असती तर आज ही घटना घडलीच नसती, अशी भावना सध्या अनेकांची झाली आहे। फास्ट ट्रॅक कोर्टात खटला चालवण्यापेक्षा लवकरात लवकर नराधमाला शिक्षा देण्याची मागणी सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांनी केली। तर अशा विकृतीला ठेचून काढण्याची मागणी राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली ठोंबरेंनी केली आहे। ह्यासारख्या सामाजिक कार्यकर्त्याची एक आई म्हणून जी आहे ती माझी मागणी आहे की अशा आरोपींना ताब्यातच द्या। कारण ज्या पद्धतीने हे कृत्य केलेलं आहे, जी 4 वर्षाची चिमुरडी, जिला काही कळत नाही, बोलता येत नाही, तिला या गोष्टी माहीत नाहीत आणि तिच्याबरोबर अशा पद्धतीची घटना होते, याच्यामध्ये ताबडतोब जे आहे ते आरोपींना शिक्षा होणं गरजेचं आहे। 4 वर्षाच्या चिमुरडीवर भोरमध्ये 65 वर्षाच्या इसमाने अत्याचार करून तिला मारून टाकले। बातमी ऐकून डोकं सुन्न झालं। त्या इसमावर गुन्हा दाखल होईल, न्यायाने कारवाई होईल, लोक सांगतील फाशी द्यायला, पण त्या इसमाला आमच्या ताब्यात द्या। त्या 65 वर्ष असलेल्या आरोपीचं पहिलं लिंग कापलं पाहिजे। सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया आणि मुंबईच्या महापौर रितू तावडे यांनी देखील या घटनेनंतर संताप व्यक्त केलाय। या हैवानावर दयामाया न करता त्याला फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी दमानिया यांनी केली आहे। तर आरोपीला मरण यातना द्याव्यात अशी मागणी करत रितू तावडेंनीही संताप व्यक्त केला आहे। हा माणूस नाही, हा हैवानच आहे आणि अशा लोकांवर कुठचीही दयामया न दाखवता फक्त फाशीची शिक्षा यांना झाली पाहिजे। तिथले खरं ग्रामस्थ रस्त्यावर बसून रस्ता रोको करतायत की त्याला आमच्या हवाले करा। खरंच कधी कधी असं वाटतं हवाले केलं पाहिजे, कारण ही माणसं नाहीत, यांना दयामाया दाखवता येत नाही। त्या नराधमाला अटक तर केलेली आहे, पण मला फार वाईट वाटलं। त्या लहान बाळ निरागस होता, हात पकडून त्याचा गेली, पण त्या 65 वर्ष म्हणजे त्याच्या नातीच्या वयाची होती ती, आणि त्याला जराही वाईट वाटलं नाही। मी तर बोलते फाशी देणं आता सोपं आहे, मरण यातना द्या त्यांना, मारायचं तर आहेच, त्यांना जिवंत ठेवूच नका असा मेसेज गेला पाहिजे।
की आपल्या मुंबई महाराष्ट्रामध्ये अशा विकृत प्रकारची जी माणसं फिरतात ना, त्यांना हा मेसेज जाणं गरजेचं आहे. दरम्यान या घटनेची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनीही दखल घेतली आहे. प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवून आरोपीला मृत्यूदंडाची शिक्षा देण्याची मागणी कोर्टाकडे करणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं. तर अशा नराधमांना चौकात शिक्षा दिली पाहिजे असं मत सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांनी व्यक्त केलं. 3-3.5 वर्षाच्या चिमुकलीवर 65 वर्षाच्या नराधमानं त्या ठिकाणी अत्याचार केला आहे आणि तिचा खून देखील केलेला आहे. आरोपीला अटक झालेली आहे. आरोपीचे अशा प्रकारचे जुने संदर्भ देखील त्या ठिकाणी दिसत आहेत. एकूणच या घटनेतनं समाजामध्ये मोठा रोष आहे. स्पेशल त्या ठिकाणी फास्ट ट्रॅक कोर्ट तयार करायला आम्ही हायकोर्टाला विनंती करू. स्पेशल पब्लिक प्रॉसिक्युटर देऊन कमीत कमी वेळात या नराधमाला मृत्यूदंडाची शिक्षा झाली पाहिजे अशी मागणी कोर्टापुढे आम्ही करणार. पोलिसांनी आता एक धाडसाचं काम केलं पाहिजे. मागे एकदा हैदराबादमध्ये अशीच घटना घडली होती, तर पोलिसांनी त्यांना इन्काउंटर केलं होतं. मला वाटतं या समाजामध्ये धाक जर निर्माण करायचा असेल ना, तर यांना चौकामध्ये आणून यांची शिक्षा ज्याला म्हणतात ना, ते खऱ्या अर्थाने त्यांनी दिली पाहिजे. या 4 वर्षांच्या चिमुकलीनं नीट जग सुद्धा पाहिलं नव्हतं. त्याआधीच या नराधमानं तिच्यावर अत्याचार करून तिचा जीव घेतला. अशा विकृत क्रूर नराधमांच्या नांग्या वेळीच ठेचल्या पाहिजेत. कठोरातली कठोर शिक्षा करण्यात यावी अशी मागणी राज्यभरातून होऊ लागली आहे, जेणेकरून पुन्हा कोणाचीही अशी हिंमत होणार नाही. चंद्रकांत फुंदे, झी 24 तास, भोर, पुणे.